औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील द्वितीय वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या माझ्या अभियांत्रिकी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी मित्रांनो, मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. आज आपण कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये असणारा स्थितिस्थापकत्व इलॅस्टिसिटी या पाठाविषयी या व्हिडिओमध्ये अध्ययन करणार आहोत. या पाठामध्ये आपण इलॅस्टिसिटी म्हणजे काय, इलॅस्टिक मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, स्ट्रेस स्ट्रेन अँड देअर युनिट्स अँड एक्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी या व्याख्यावर आपण चर्चा करणार आहोत. स्थितिस्थापकत्व म्हणजे काय? शेजारील आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बघा, एक स्प्रिंग आहे. ती स्प्रिंग जर आपण तिच्यावर जोर दिला, जोर दिल्यानंतर तिच्यावरील ती खालच्या बाजूला येते आणि ज्यावेळेस आपण या स्प्रिंग वरचा जोर काढला तर ती तिच्या पूर्वस्थितीत येते. म्हणजेच थोडक्यात हा जो धातूचा गुणधर्म आहे याला इलॅस्टिसिटी असं म्हटलं जातं, स्थितिस्थापकत्व. धातूच्या गुणधर्मामध्ये आपण अनेक प्रकारचे जे गुणधर्म बघितले, कठीणपणा, प्रसरणशीलता, त्याचबरोबर धातूमध्ये असणारा हा एक प्रकारचा एक गुणधर्म आहे स्थितिस्थापकत्व, इलॅस्टिसिटी. धातूमधील या गुणधर्माद्वारे कोणत्या प्रकारचा धातू ज्या ठिकाणी स्थितिस्थापकत्वाची आवश्यकता असते, इलॅस्टिसिटीची आवश्यकता असते, कोणता धातू मधील असणाऱ्या या गुणधर्मामुळे आपल्याला कुठला धातू कोणत्या ठिकाणी इलॅस्टिक मटेरियल म्हणून आपल्याला उपयोगात आणायचा आहे हे आपल्याला ठरवता येते. थोडक्यात पदार्थावर बल किंवा ताण लावला असता जर पदार्थ गतिमान होत नसेल तर या लावलेल्या बलामुळे पदार्थाच्या लांबीत, आकारात बदल घडून येत असेल व हा बल व जोर काढून टाकल्यास पदार्थ पूर्वस्थितीत येत असेल तर पदार्थाच्या या गुणधर्माला स्थितिस्थापकत्व, इलॅस्टिसिटी असं म्हटलं जातं. या उदाहरणामध्ये आपण बघितलेलं आहे, काही स्प्रिंगचं उदाहरण आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तसंच एखादा रबराचा तुकडाही जरी आपण ओढला आणि त्याच्यावर जोर देऊन तो ताणला आणि काही वेळानंतर त्याच्यावरील जोर आपण काढून घेतला तर तो रबराचा तुकडा हा पूर्वस्थितीत येतो. म्हणजे त्याच्या लांबीत, आकारात बदल घडून येतो व हा जोर काढून टाकल्यास पदार्थ पूर्वस्थितीत येतो. इलॅस्टिक मटेरियल हे मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी क्षेत्रात उपयोगात आणले जाते. बीम्स, प्लेट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या शीट्स सारख्या संरचनापासूनचे इलॅस्टिक मटेरियल साहित्य याचा अनेक प्रमाणात अभियांत्रिकी क्षेत्रात उपयोग केला जातो. जसे की टायर, कपडे, ऑटोमोटिव्हचे सुटे भाग इत्यादी बनवण्यासाठी आपण स्थितिस्थापकत्व ज्या पदार्थामध्ये आहे, ज्या धातूमध्ये आहे त्याचा उपयोग करतो. अभियांत्रिकी क्षेत्रात या गुणधर्माचा अभ्यास करून हे गुणधर्म असणारे धातू व अधातू अभियांत्रिकी क्षेत्रात वापरले जातात. काही जे इलॅस्टिक मटेरियल आहे की ज्या धातूमध्ये किंवा ज्या पदार्थामध्ये इलॅस्टिसिटी, स्थितिस्थापकत्व हा गुणधर्म असतो, असे काही आपण जे पदार्थ आहेत किंवा जे धातू आहेत किंवा जे अधातू आहेत त्यांचे नाव आपण या ठिकाणी बघतोय. एक नंबरला आहे रबर, की ज्या ठिकाणी आपण जी आकृती बघतोय ही प्रत्यक्षात रबर आहे. 2 नंबरला आहे नायलॉन. या ठिकाणी आपण बघतो बघा, नायलॉन जो इलॅस्टिक मटेरियल आहे त्याची आकृती त्याचं चित्र आपल्याला इथं दिसतंय की ज्याच्यात आपण नायलॉनचे जे अनेक कपडे वापरतो त्या किंवा शिलाईसाठी आपण या नायलॉन दोऱ्यांचा वापर करतो. तर या ठिकाणी हा स्थितिस्थापकत्व गुणधर्म असणारं मटेरियल आहे. ब्युटिल रबर, या ठिकाणी ब्युटिल रबरचं हे दाखवलेलं आहे. उदाहरणार्थ आपले जे टायरचे ट्यूब्स असतात ते ब्युटिल रबरचे असतात. नंतर आहे फ्लोर इलस्टॅमोर, या ठिकाणी त्याची आकृती दाखवलेली आहे. थोडक्यात लेदर पॅड जे असतात किंवा सर्जरीसाठी जाणारे जे ॲप्रन्स असतात ते याचे बनवलेले असतात. इथिल प्रोपेलिन रबर,
या ठिकाणी आपणास इथिल प्रोपेलिन रबर याची आकृती दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे बघा रेझिलिन. या प्रकारे आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे इलॅस्टिक मटेरियल औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात वापरले जातात ते रबर, नायलॉन, ब्युटिल रबर, फ्लोअर इलॅस्टोमर्स, इथिलीन प्रोपेलिन रबर, रेझिलिन, स्टर्लिन ब्युटॅडिन रबर, क्लोरोप्रिरिन, इलॅस्टिसिन इत्यादी. प्लास्टिक साहित्य, ज्याप्रमाणे आपण इलॅस्टिक मटेरियल बघितलं, इलॅस्टिक मटेरियलमध्ये स्थितिस्थापकत्व हा गुणधर्म जास्त प्रमाणात असतो. परंतु काही ठिकाणी आपल्याला त्याच्यातील तो गुणधर्म थोडासा टणक असणारा जो पदार्थ आहे की ज्याला आपण प्लास्टिक मटेरियल असं म्हटलं जातो. थोडक्यात प्लास्टिक मटेरियल हा एक शब्द आहे जो मोठ्या पॉलिमर, विविध गट आणि उपसमूहामध्ये विभागलेला आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी त्याचे वर्गीकरण थर्मोसेटिंग रेजिन्स किंवा थर्मोप्लास्टिक्स या 2 गटात केले जाते. इथे काही आपल्याला प्लास्टिकचं जे साहित्य आहे, प्लास्टिक मटेरियल जे आहे, त्याचं आपल्याला इथं मी बाणाच्या सहाय्याने काही जे प्लास्टिक मटेरियल आहे, पॉलिलेफिन्स म्हणजे थोडक्यात आपण जे पाण्याच्या बॉटल्स आहे, ते एक प्लास्टिक मटेरियल्स आहे. पॉलिलेफिन्सचं. त्यानंतर व्हिनाइल पॉलिमर्स. या ठिकाणी व्हिनाइल पॉलिमर्स दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे तावदानं करण्यासाठी व्हिनाइल पॉलिमरचा वापर होतो. त्यानंतर पॉलिस्टरीन. पॉलिस्टरीन इथे दिसतंय बघा आपल्याला या ठिकाणी. पॉलिस्टरीनमध्ये प्लास्टिकच्या ज्या बॅग्स असतात त्याच्यासाठी त्याचा वापर होतो. त्यानंतर इथे एक साहित्य दाखवलेले बघा मी ॲक्रिलिक, ज्याचा वापर आपण ॲक्रिलिकच्या शीट्स ज्या असतात त्याचा विविध प्रकारच्या ज्या फर्निचर मेकिंगसाठी ॲक्रिलिक पॉलिमरचा आपण वापर करत असतो. त्याच्यानंतर पॉलिमाइड, इथं ग्लास सारखं दिसणारा एक पदार्थ तुम्हाला दिसतोय. त्यानंतर आपल्याला दिसतोय थोडक्यात जे वेगवेगळ्या प्रकारचे वेल्वेटचे कपडे असतात त्या ठिकाणी पॉलिमाइड या प्लास्टिक मटेरियलचा वापर केला जातो. पॉलिकार्बोनेट्स, थोडंसं कडकसं असं हे प्लास्टिक मटेरियल असतं. नंतर सेल्युलाइड. इथं सेल्युलाइड आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये किंवा अभियांत्रिकी ड्रॉइंगमध्ये, इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये जे सेट स्क्वेअर किंवा अभियांत्रिकी साहित्य असतात, टी स्क्वेअर असतील, सेट स्क्वेअर असतील, मिनी ड्राफ्टर असतील, याच्यासाठी सेल्युलॉइड या प्लास्टिक मटेरियलचा उपयोग केला जातो. या ठिकाणी आपण आज दिसतंय बघा जी फिल्म आहे, फिल्मसाठी सेल्युलॉइड या प्लास्टिक मटेरियलचा उपयोग केला जातो. या ठिकाणी आपण बघूया बघा स्थितिस्थापकत्वाची मर्यादा. स्थितिस्थापकत्वाची मर्यादा इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय? पदार्थावर बल किंवा ताण लावला असता जर पदार्थ गतिमान होत नसेल तर या लावलेल्या बलामुळे पदार्थाच्या लांबीत, आकारात बदल घडून येत असेल व हा बल जोर काढून टाकल्यास पदार्थ पूर्वस्थितीत येत असेल तर या पदार्थाच्या गुणधर्माला आपण म्हणतो स्थितिस्थापकत्व. हे ह्यापूर्वीच आपण बघितलेलं आहे. परंतु हा आपण जोर किंवा भार जर विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त लावला तर तो पदार्थ स्थितिस्थापकाची मर्यादापर्यंत टिकतो, म्हणजे तो पदार्थ तुटत नाही. परंतु त्या मर्यादेपेक्षा जास्त पदार्थ त्याच्यावर जर जोर लावला आपण तर तो पदार्थ तुटण्याची शक्यता असते. या ठिकाणी बघा एक आपल्याला चित्र दिसतं की ज्याच्यामध्ये एका स्प्रिंगला एक वजन लावलेलं आहे. ते वजन लावल्यानंतर ते काही अंतरावर खाली आलेलं आहे. तसंच अधिकचा जोर लावला असता ते इथपर्यंत आलेलं आहे. या जोरापर्यंत ती जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग तुटत नाहीये. म्हणजे याच्यामध्ये स्थितिस्थापकत्वाच्या मर्यादेपर्यंत या स्प्रिंगमध्ये असणारा जो जोर किंवा भार लावलेला आहे, तो सुरक्षित आहे. याला स्थितिस्थापकत्वाची मर्यादा असं म्हटलं जातं. पुढे बघूया आपण स्ट्रेस, प्रतिबल. बऱ्याच वेळा एखाद्या वस्तूवर आपण ताण किंवा जोर दिला असता त्याच्यामध्ये अनेक प्रकारची बदल घडून येत असतात. याला आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनद्वारे आपल्याला त्याला डिफाईन करता येतं. स्ट्रेस म्हणजेच काय? पदार्थातील दर एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या बलाला पदार्थात निर्माण झालेला स्ट्रेस प्रतिबल असे म्हणतात. स्ट्रेसचं सूत्र आहे वस्तूवर लावलेला भार
किंवा बल वस्तूच्या काटछेदाचे क्षेत्रफळ फोर्स छेद क्रॉस सेक्शनल एरिया स्ट्रेस प्रतिबल याची जी मोजण्याची एकक आहेत एमकेएस पद्धतीमध्ये किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर केजी पर मीटर स्क्वेअर किंवा न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर या एककात स्ट्रेस मोजले जाते सीजीएस पद्धतीमध्ये डाइन पर सेंटीमीटर वर्ग किंवा ग्रॅम पर सेंटीमीटर वर्ग या एककात स्ट्रेस प्रतिबल मोजले जाते स्ट्रेसचे प्रकार इथं आकृतीमध्ये आणि ॲनिमेशन मध्ये आपल्याला स्ट्रेस कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात याची एकंदरीत आपल्याला कल्पना येईल जो पहिला प्रकार आहे टेन्साईल स्ट्रेस पदार्थावर लावलेल्या भारामुळे पदार्थावर ताण पडून त्याच्या लांबीत वाढ होत असेल तर अशा स्थितीतील स्ट्रेसला टेन्साईल स्ट्रेस असं म्हटलं जातं इथे एक बॉडी दिलेली आहे एक पदार्थ दिलेला आहे दोन्ही बाजूने त्याला बल लावलेला आहे या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय की हा जो पदार्थ आहे या बाजूने आणि या बाजूने सारख्या बलाने ओढलेला आहे म्हणजेच याच्यावर ताण पडून त्याच्या लांबीमध्ये ही जी लांबी आहे ही लांबी त्याची वाढलेली आहे याला म्हटलं जातं टेन्साईल स्ट्रेस दुसरा आहे बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस याच्या उलट आहे टेन्साईल स्ट्रेसच्या पदार्थावर लावलेल्या ताणामुळे पदार्थ जर दाबला जात असेल तर अशा स्थितीतील स्ट्रेसला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणतात या ठिकाणी बघतोय बघा एक बॉडी दिलेली एक पदार्थ दिलेला आहे त्या पदार्थावर त्याच्या विरुद्ध दिशेने बल लावलेले आहेत अपोजिट साइडने म्हणजे हा जो पदार्थ आहे तो कॉम्प्रेशन मध्ये आलेला आहे दाबला गेलेला आहे या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय आपण या बाजूने आणि या बाजूने या पदार्थावर आपण बल लावलेला आहे तर हा पदार्थ त्याच्या काय होतंय त्याच्यामध्ये दाबला जातोय म्हणून याला आपण म्हणतोय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस पुढे आहे बघा शियर स्ट्रेस शियर स्ट्रेस म्हणजे जर एखादा जोर पदार्थाच्या पृष्ठभागास काटकोनात लावला जात असेल व त्यामुळे पदार्थ कापला जाण्याची शक्यता असेल तर अशा स्थितीतील स्ट्रेसला शियर स्ट्रेस असं म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा दोन धातू एका रिवेटच्या सहाय्याने काय केलेले आहेत जोडलेले आहेत परंतु ज्यावेळेस रिवेटवर अनेक वेळा हा भार येतो इथे या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय काही या बाजूने लोड आणि या बाजूने लोड येताना हा पदार्थ ह्या काटकोनात किंवा इथं तुटण्याची शक्यता जास्त असते या ॲनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय इथं एक पदार्थ लावलेला आहे तो फिरतोय तर या ठिकाणी कालावधीनंतर तो पदार्थ काटकोनात तुटण्याची शक्यता असते आपल्याला आणखी एक उदाहरण असं बघता येईल समजा एक दोन भाग आहेत असे काटकोनात वेल्ड केलेले आहेत तिथं इथं वेल्डिंग केलेले आहेत असे दोन भाग हा ए पार्ट आहे हा बी भाग आहे आणि इकडच्या बाजूने आपण जोर लावतोय या बाजूने आपण जोर लावतोय तर अशा वेळेस या काटकोनात हा पदार्थ ब्रेक होण्याची शक्यता असते यालाही आपण शियर स्ट्रेस असं म्हणतो स्ट्रेस नंतर आपण बघूया स्ट्रेन म्हणजे काय आता ज्यावेळेस आपण पदार्थावर जोर लावतो पदार्थावर जोर लावल्यानंतर त्याच्यामध्ये तो कॉम्प्रेस होण्याची शक्यता असते शियर होण्याची शक्यता असते टेन्साईल होण्याची शक्यता असते परंतु स्ट्रेन विकृती म्हणजे काय पदार्थावर लावलेल्या बलामुळे त्याच्या लांबीत होड असल्यास ही लांबीतील वाढ मूळ लांबी यांच्या गुणोत्तराला स्ट्रेन म्हणतात याला इलोगेशन असंही म्हटलं जातं थोडक्यात स्ट्रेन म्हणजेच पदार्थाच्या लांबीतील वाढ छेद मूळ लांबी चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ यामध्ये आपल्याला चेंज इन लेंथला आपण स्मॉल एल हा सिम्बॉल सांकेतिक शब्द प्रयोग केलेला आहे तर ओरिजिनल लेंथला कॅपिटल हा शब्द प्रयोग केलेला आहे या ठिकाणी आपल्याला या ॲनिमेशन मध्ये दिसतंय बघा जो पदार्थ आहे तो पदार्थ या बाजूला नंतर या बाजूला सारखा ओढला जातोय म्हणजे याच्या लांबीमध्ये बदल होतोय लांबीमध्येच बदल होतोय क्षेत्रफळातही बदल होतो त्याच्या आकारमानातही बदल होतो स्ट्रेनचे प्रकार लिनियर स्ट्रेन पदार्थावर लावलेल्या जोरा बलामुळे त्याच्या लांबीत बदल होत असेल
तर अशा स्थितीत जो स्ट्रेन मिळतो त्याला लिनियर स्ट्रेन म्हटलं जातं. या अॅनिमेशन मध्ये आपल्याला दिसतंय बघा, ही जी आकृती ज्यावेळेस ताणली जाते याच्या इथं दिसतंय आपल्याला डेल्टा एल झालेलं आहे, म्हणजे लांबीमध्ये काय झालेलं आहे त्याच्या बदल झालेला आहे. त्याला लिनियर स्ट्रेन असं म्हटलं जातं. लॅटरल स्ट्रेन पदार्थावर लावलेल्या जोरामुळे, बलामुळे त्याच्या छेद क्षेत्रफळात बदल होत असेल, तर अशा स्थितीत जो स्ट्रेन मिळतो त्याला लॅटरल स्ट्रेन असं म्हटलं जातं. इथं बघतोय बघा आपण जे सर्कल आहे छोटं आहे. ज्यावेळेस आतल्या बाजूला दाबलं जातंय, त्यावेळेस या सर्कलचा एरिया काय होतोय? त्याच्या छेद क्षेत्रफळामध्ये बदल घडून येत आहे. याला म्हटलं जातं लॅटरल स्ट्रेन. दुसरं आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, लिनियर स्ट्रेन. पदार्थावर लावलेल्या जोराबलामुळे त्याच्या आकारमानात बदल होत असेल, तर अशा स्थितीत जो स्ट्रेन मिळतो त्याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असं म्हटलं जातं. थोडक्यात जर आपण इथं याचं जर आकारमान बघितलं तर जास्त आहे. त्यानंतर हा ताणल्यानंतर याच्या आकारमानात आपल्याला बदल झालेला दिसतो. या पद्धतीने स्ट्रेनचे जे प्रकार आहेत, लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. पुढे बघूया आपण बघा हुकचा नियम. हुक्स या शास्त्रज्ञाने स्ट्रेस आणि स्ट्रेन याच्यामधील संबंध प्रथम सांगितला, म्हणून आपण याला हुकचा नियम म्हणतो. हुकचा नियम या प्रकारचा आहे. स्थितिस्थापकत्वाच्या मर्यादेपर्यंत स्ट्रेस हा स्ट्रेनच्या समप्रमाणात बदलत असतो. विथिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन इज कॉल्ड ॲज हुक्स लॉ. थोडक्यात याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असंही म्हटलं जातं. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस हा या ठिकाणी आपण घेतलेला आहे स्थिरांक कॉन्स्टंट, तर स्थिरांक ई म्हणजेच थोडक्यात यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. तर आपल्याला त्याचं सूत्र मिळतं स्ट्रेस छेद स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची एकक आहेत केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर, ग्रॅम पर सेंटीमीटर वर्ग, न्यूटन पर सेंटीमीटर वर्ग, डाइन पर सेंटीमीटर वर्ग या एककात याद्वारे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दर्शवले जाते. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय बघा, एक स्प्रिंग लावलेली आहे, स्प्रिंग बॅलन्स आहे बघा. स्प्रिंग बॅलन्स मध्ये इथं तुमच्या आपल्या लक्षात येत आहे की ओढल्यानंतर याची जी स्थितिस्थापकत्वाची मर्यादा आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेन याच्यामध्ये याच्या इथं स्प्रिंग दाखवलेली आहे. त्याच्या छेद क्षेत्रफळात त्याच्यामध्ये म्हणजे इथं स्ट्रेस पण आहे आणि स्ट्रेनही आहे. पुढची व्याख्या आपण बघतोय बघा, सुरक्षा गुणक. अल्टिमेट स्ट्रेस व स्ट्रेस किंवा वर्किंग स्ट्रेस यांच्या गुणोत्तराला सुरक्षा गुणक असं म्हटलं जातं. फॅक्टर ऑफ सेफ्टी. सुरक्षा गुणक बरोबर अल्टिमेट स्ट्रेस बाय सेफ स्ट्रेस हे गुणोत्तर असल्याने याला एकक वापरले जात नाही. सुरक्षा गुणकाची किंमत ही अनेक धातूंची 4 ते 16 दरम्यान असते. धातूवरील अनेक धातूंचा उपयोग करताना अभियांत्रिकी क्षेत्रात त्या धातूचा सुरक्षा गुणक हा विचारात घेतला जातो. पुढची व्याख्या बघायची आपल्याला इथं बघा, पॉइझन्स रेशो. लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन यांच्या गुणोत्तराला पॉइझन्स रेशो असं म्हटलं जातं. पॉइझन्स रेशो म्हणजेच लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे छेद क्षेत्रफळात बदल घडून येतो, त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणतो. लिनियर स्ट्रेन म्हणजे त्याच्या लांबीत बदल घडून येतो, त्याला आपण लिनियर स्ट्रेन म्हणतो. या दोघांचं गुणोत्तर म्हणजेच पॉइझन्स रेशो होय. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. यापूर्वीच या अगोदरच आपण स्ट्रेस स्ट्रेन मध्ये हुकच्या नियमामध्ये यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय हे बघितलेलं आहे. पदार्थात निर्माण झालेला टेन्साईल स्ट्रेस किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस व लिनियर स्ट्रेन यांच्या गुणोत्तराला यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असं म्हटलं जातं, की जे ई या चिन्हाने दर्शवलं जातं. यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजेच टेन्साईल स्ट्रेस बाय लिनियर स्ट्रेन. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. लिनियर स्ट्रेन म्हणजे लांबीतील वाढ छेद मूळ लांबी. या ठिकाणी व्यस्तांक केला असता आपल्याला फोर्स गुणिले मूळ लांबी क्रॉस सेक्शनल एरिया गुणिले लांबीतील वाढ. याद्वारे आपल्याला यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ही पदार्थामध्ये असणारी शोधता येते. यात एफ म्हणजे भार,
एल म्हणजे मूळ लांबी, ए म्हणजे काटछेदाचे क्षेत्रफळ व एल म्हणजे लांबीतील वाढ होय. काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्ट्रेस आणि स्ट्रेन कशा पद्धतीने उदाहरणं सोडवली जातात. या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. एक पॉइंट 25 सेंटीमीटर लांबीची तार दिलेली आहे आणि तिला 10 किलोग्रॅमचा भार लावलेला आहे. तो भार काढून टाकल्यानंतर ज्या बॅलन्सला किंवा ज्या तारेला आपण 300 सेंटीमीटरची आहे आणि तिचा क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे आपल्याला 0.05 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया ए हा दिलेला आहे. या ठिकाणी आपण शोधूया पहिलं स्ट्रेस, फोर्स छेद क्रॉस सेक्शनल एरिया. या ठिकाणी जी व्हॅल्यू दिलेली आहे 10 किलोग्रॅम, ही आपण याचं कन्व्हर्जन केलेलं आहे ग्रॅम मध्ये. तर इथं व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2000 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. हा या उदाहरणामधील स्ट्रेस आहे. स्ट्रेन मूळ लांबी छेद लांबीतील वाढ. याची जी मूळ लांबी आहे ही 0.25 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या लांबीतील वाढ ही दिलेली आहे आपल्याला 0.08 इथं आपल्याला दिलेले आहे. तर यंग्स मॉड्युलस ऑफ व्हेलॉसिटी बरोबर स्ट्रेस बाय स्ट्रेन. स्ट्रेस जो शोधलेला आहे आपण 2000, स्ट्रेन जो शोधलेला आहे 0.08. तर या ठिकाणी आपल्याला जे यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅसिटी जी जी व्हॅल्यू मिळालेली आहे 25000005 टाइम 0 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर ही त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण. जर 4.2 मिलीमीटर व्यासाच्या वायरमध्ये अंतिम ताण 25 kg पर mm स्क्वेअर असेल आणि सुरक्षा गुणक 4 असेल तर वायरला सुरक्षित भार किती द्यावा लागेल. वायरचा व्यास दिलेला आहे 4.2 mm. अंतिम ताण हा दिलेला आहे थोडक्यात टेन्साईल स्ट्रेस हा दिलेला आहे 25 kg पर mm स्क्वेअर. सुरक्षा गुणक दिलेला आहे 4, याला एकक नाही. वायरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याच्यासाठी आपल्याला जी वायर आहे वर्तुळाकृती आकारात आहे म्हणून या ठिकाणी आपण त्याच्यासाठी सूत्र वापरणार आहोत. पाय आर वर्ग. यामध्ये 22/7 किंवा 3.14 किंमत घेतल्यानंतर आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे वायरचा तो 13.86 mm वर्ग असा मिळालेला आहे. जास्तीत जास्त किती भार इथं हे केला जाईल. क्षेत्रफळ गुणिले अंतिम ताण. जी किंमत मिळालेली आहे क्षेत्रफळाची आपल्याला ही 13.86 अशी मिळालेली आहे आणि अंतिम ताण जो आहे 25 kg पर mm स्क्वेअर आहे. तर इथं जास्तीत जास्त जो भार आपल्याला लावायचा आहे तो आहे 346.5 किलो. सुरक्षा भार. कमाल भार सुरक्षिततेचा घटक फॅक्टर ऑफ सेफ्टी. या ठिकाणी आपल्याला कमाल भार जो मिळालेला आहे 346.5 आणि जो फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेला आहे या धातूचा सुरक्षा गुणक आपल्याला दिलेला आहे 4. तर सुरक्षित भार सेफ्टी लोड हा जो मिळालेला आहे आपल्याला 86.625 किलो. प्रशिक्षणार्थी मित्र, या पाठामध्ये आपण स्थितिस्थापकत्व म्हणजे काय, स्थितिस्थापकत्वाची मर्यादा म्हणजे काय, जे इलॅस्टिक मटेरियल आहे त्यांचे काही प्रकार बघितले. प्लास्टिक मटेरियल म्हणजे काय ते बघितलं. प्लास्टिक मटेरियलचे प्रकार बघितले. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेसचे प्रकार. स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेनचे प्रकार. त्यानंतर यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, फॅक्टर ऑफ सेफ्टी, पॉयझन्स रेशो इतक्या महत्वाच्या व्याख्या आपण या पाठामध्ये बघितलेल्या आहेत. या पाठाची जी ऑनलाईन टेस्ट MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या लिंकवर क्लिक करून आपण या पाठावरची जी ऑनलाईन टेस्ट आहे ती देऊ शकता. धन्यवाद.